तर मित्रांनो, शुभ सकाळ. आज तारीख आहे 25 जून. आता मी तुम्हाला जी शेती केलेली आहे ना आपली, ती जरा दाखवतो तुम्हाला शेती कशी केलेली आहे ती. हे बघा, हे रोपं आता 2 दिवस पाऊस चांगला पडतोय. आज जरा थोडासा रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतोय. पण आता फोडणीला पण सुरुवात झाली आहे. हे बघा, फोड झालेली आहे आणि हे बाजूला सगळी फोड झालेली आहे. एका सोंड्याची फोड अजून बाकी आहे. पण आवड मस्त होत आहे. असंच पावसाने मेहरबानी केलं ना, तर भात शेती आपली सुखी समृद्धी आणि आनंदीमय वातावरणात शेतकऱ्याला मिळणार आहे. ती अशी भात शेती आमची आहे. हे बघा. तर मित्रांनो, हे पहा, पावसाचा मोसम बघूनच हा सुरेश बेनेरे यांनी आपल्या शेताची नांगरणी केलेली आहे. ह्याला फोड म्हणतात. हे फोड झाल्यानंतर आम्ही 7-8 दिवसाने बेर करतो. बेर झाल्यानंतर आवण मोठं झाला की एक तास करतो आणि चिखलीचा तास फिरवतो आणि लावणीला सुरुवात करतो आम्ही. पण आवणं जरा मोठी व्हायला पाहिजे. आवणं मोठी व्हायला झाली मोठी की आम्ही एक पालजत्रा म्हणून एक करतो. एक कोंबड्याचा बळी देतो. पालजत्रा की पाणी पाळलं पाहिजे. नदीला पाणी ओळ असा वाहून गेलं ना की ती पालजत्रा म्हणतात. देवळातून ती पालजत्रा निघते, ती आमच्या सीमेपर्यंत जाते आणि त्या ठिकाणी तो बळी देतो आणि नंतर लावणीला जोमाने सुरुवात होते. अशी लावणी करतात ना, मस्त. फक्त आवणं जरा मस्त व्हायला पाहिजे. त्याला खतही मारायला लागतं. खत मारलं ना, युरिया खत मारतो आम्ही. युरिया खत मारला की आवणं जोमाने मोठी मोठी होतात आणि झाली की लावणीला सुरुवात होते. एकदा शेतकऱ्याला कसं वाटतं की एकदा पालेयात्रा कधी होते आणि आम्ही शेतीची लावणी कधी सुरुवात करते, असं शेतकऱ्याला वाटत असतं आणि करतातच लगेच जोमाने आमच्याकडे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक शेतीची आठवण करून देतोय की लहानपणी पण मी शाळेतून यायचो, शेतीची लावणी करण्यासाठी धाव द्यायचो. पण आता शेती आहे ना, थोडीशी लोक करत नाही. 50% लोक करतात, 50% आहेत ना आवर्जून ते करतायत. बाकीचे आहे ना अशीच पडलेली शेती असते. नाही करणं. मी एक तुम्हाला लहानपणीची आठवण सांगतो. मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मला ओढ लागायची, चला लावणीला जाऊया, लावणीला जाऊया. तर मी शाळेतून तसाच दप्तर घेऊन ताबडतोब घरी यायचो आणि लावणीला अशी माणसं असायची की 10-10, 15-15 माणसं एका ह्याला असायची लाईनमध्ये लावणी करायला. आणि लावणी करताना जी मजा असायची आणि न्याहारी पण आम्ही शेतातच करायचो. नाचणीची भाकरी आणि कोळंबचं वतळ असं आम्ही ते नाश्ता करायचो आणि खूप खूप मजा करायचो इथे शेतामध्ये. आम्ही जाम मजा यायची. आणि दुपारी सर्व लावणी करणारा येणारी सगळी माणसांसाठी एक चिकन भात असं आम्ही करायचो, जेवण करायचो. मस्त मजा करायचो. डेली? रोज? रोज नाही, कधीतरी रोज. तर मित्रांनो, हे पहा, तुम्हाला ही अशोक मामाची शेती दाखवणार आहे. ही पहा, मस्त शेती आहे. फक्त त्या फोडीला सुरुवात केली नाही. पावसाने मेहरबानी केली ना, चांगला पाऊस, मुसळधार असा पाऊस पडला ना की लगेच मशीन आणणार. कारण माझ्याकडे बैल एकच आहे, तेव्हा मशीन आणून ही फोडीला सुरुवात करणार आहे. ही पूर्ण शेती माझी आहे. अशोक मामाची. ही पहा, पूर्ण शेती अशोक मामाची आहे. बघा कशी डौलदार आहे. पण 2 दिवस पावसाने मेहरबानी केल्यामुळे आहे ना, जरा शेतीला जरा मस्त हे वाटते, उजाला वाटते जरा. पण एवढा जोर नाही मग पावसाला. पण एवढा जोर नाही पावसाला. जरा जोमाने आणखी पाऊस पडला ना की लगेच एका दिवसामध्ये फोड पूर्ण करणार मशीन आणून लगेच. तर मित्रांनो, हा आहे तुमचा अशोक मामाचा चंद्रनगर गाव आहे. मयेवाडी अविभाग. परंतु आपल्या गावामध्ये 9 वाडी आहेत. 9 वाड्यातला परिसरही तुम्हाला थोड्या दिवसांनी दाखवणार आहे. आता मला जरा कामावर जायची वेळ झालेली आहे, म्हणून इथेच मी जरा थांबणार आहे. पण संपूर्ण गावाचा परिसर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी. संपूर्ण गाव, अगदी शाळा, माझी ग्रामपंचायत सगळं दाखवणार आहे.